मनमित, मयुरेश आणि विकास, पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. नवीन नाटक येत आहे, ऑल द बेस्ट. पहिलं तर तुम्हाला तिघांना ऑल द बेस्ट. आणि कसं वाटतंय नाटक पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, काय सांगाल? खूप जास्त एक्साइटमेंट आहे आमच्या तिघांमध्ये सुद्धा. आणि स्पेशली मला जर सांगायचं असेल तर कुठल्याही ॲक्टरसाठी हा ड्रीम रोल आहे हे नाटक करायला मिळणं आणि त्यातला विजय हे कॅरेक्टर करायला मिळणं. कारण मी जेव्हा हे नाटक पाहिलं होतं तेव्हा माझ्या ध्यानीमनी पण तेव्हा नव्हतं की इतक्या भारी नाटकात केव्हा तरी पुढे जाऊन आपल्याला काम करायला मिळणार आहे. आणि आज ती गोष्ट घडतीये, त्यामुळे अजूनही हे सगळं स्वप्नवतच वाटतंय. कारण कुठल्याही ॲक्टरसाठी अशा पद्धतीचा रोल करायला मिळणं हीच मुळात मला असे वाटते खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते, जी मला माझ्या वाट्याला आली आहे. आणि मी त्या संधीचं सोनं करायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की मी या निमित्तानं देवेंद्र पेम सर, जे आमचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला या योग्य समजलं की मी हे विजयचं कॅरेक्टर करू शकतो. आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी मी माझ्याकडनं पुरेपूर मेहनत घेतलेली आहे. आणि आम्ही तिघांनी पुरेपूर मेहनत घेतली आहे. आणि हा जो काही ऑल द बेस्ट नावाचा एक काय म्हणे, हे जे काही वादळ आहे त्या वादळाचा एक आम्ही हिस्सा झालेलो आहोत. आणि प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगेन, तुम्ही सुद्धा वादळासारखे असे या आमच्या नाटकाला आणि या नाटकाचा आनंद घ्या. पहिले तर मी विकास, मयूर, आम्ही हे सगळे लॉकडाऊनच्या आधी नाटकं केलेली माणसं आहोत. त्यामुळे इतक्या वर्षांनी परत एकदा रंगभूमीवर काहीतरी करायला मिळतंय आपल्याला, रंगभूमीची थोडीशी सेवा करायला मिळते. ह्यातच आम्ही एकतर वेगळ्या लेवलला गेलो आहोत. त्यात आता ऑल द बेस्ट. सो नाही मी शब्दात सांगू शकत. मी असं शब्द अपुरे पडते. खूप वेगळीच भावना आहे ती अशी शब्दात मांडताच येणार नाही आम्हाला. आम्ही आत्ताच परवाच ग्रँड रिहर्सलला जेव्हा आम्ही शिवाजीला आलो आणि आम्ही स्टेजवर आलो आणि पाया पडला, आम्हाला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण आम्ही हेच मिस करत होतो. आणि तो आनंद आम्हाला लोकांना द्यायचा. इथे काय होतं, लोकांबरोबर आनंदाची देवाणघेवाण असते. त्यांना आम्ही देतो, त्यांच्याकडनं आम्ही घेतो आणि ते एकदा पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. आणि ऑल द बेस्ट सारखं नाटक आमच्या पदरी आलंय आणि आम्ही त्याचं सोनं करायचं कसं नाही. त्यामुळे आम्ही मेहनत खूप केली आहे आणि लोकांना आम्ही तेवढाच आनंद, तेवढीच एन्जॉयमेंट द्यायचा प्रयत्न करणार आहोत. सो माझ्या मते आम्ही रेडी आहोत आणि लोकांनी लवकरात लवकर येऊन बघावं आम्ही किती रेडी होते. आम्ही ऑन मयुरेश, गाजलेलं नाटक आहे, परत पुन्हा म्हणजे ह्याच्यात ऍक्ट करताना काही दडपण किंवा नाही, मला जेन्युइनली सांगायचं झालं तर मला प्रत्येक प्रयोगाच्या पूर्वी दडपण येतं. कारण मी माझा प्रत्येक प्रयोग हा माझा पहिला प्रयोग असल्यासारखं मी जर केलं नाही तर मलाच सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मी असा थंड पडलेला असतो, मला टेन्शन येतं. पण काय माहीत नाही, रंगभूमीची जादू आहे. मी स्टेजवर पाऊल ठेवल्यानंतर एक वेगळी ऊर्जा येते अंगात आणि प्रयोग छान होतो. त्यामुळे ऑल द बेस्ट करताना असं त्या नावाचं प्रेशर किंवा त्याच्यामध्ये खूप दिग्गज कलाकारांनी काम केलंय त्याचं प्रेशर न घेता मी माझं प्रामाणिकपणे काम करून मी माझं बेस्टपेक्षा बेस्ट कसं करेन, जेणेकरून त्या लेजेंडरी नाटकाला किंवा त्या कलाकारांनी जो परफॉर्मन्स एक बार सेट केलाय त्याला कुठे तडा जाऊ नये. त्यामुळे जसं ते म्हणाले, मेहनतीला पर्याय नाही. असंच मी सांगेन की मी एक 40-50 एक प्रयोगात मला एक जमेलच, म्हणजे किंवा मी करेन कधीतरी, असं सांगून होणार नाही. जोपर्यंत मी ते करून बघणार नाही किंवा ते मी माझ्यामध्ये ती प्रॅक्टिस करणार नाही, तो रियाज करणार नाही, तोपर्यंत मी ते गाठूच शकणार नाही. त्यामुळे त्या दडपणात बसून राहण्यापेक्षा मी क्रिया करायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनीच राहतात. त्यामुळे ज्या नाटकाला महिनाभर किंवा 20 दिवसात नाटकाच्या तालमी होतात, आम्ही ऑलमोस्ट 2.5 महिने या नाटकाच्या तालमी केल्या आहेत, जेणेकरून आम्ही जितकं जास्त आमचं त्याच्यात ओतता येईल किंवा ते कॅरेक्टर जितकं जास्त चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने सादर करता येईल ह्याच्याकडेच कल होता. आणि ते जेव्हा आम्हाला असं वाटलं त्याच्यानंतरच आम्ही आमची ओपनिंग डेट
अनाऊन्स केली तोपर्यंत आम्ही ओपनिंग डेट अनाऊन्स नाही केली. सो ह्याचं सगळं श्रेय जसं आमच्या टीमवर्कला जातं तसंच देवेंद्र सरांना जातं, कारण त्यांनी तेवढा वेळ आम्हाला दिला. त्यांनी आम्हाला डेडलाईन दिली नाही की तुम्हाला 10 दिवसातच एवढं अचीव करायचं आहे. कारण ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर तो पल्ला मोठा आहे. तो काय म्हणू, ते कॅरेक्टर पण एवढे स्ट्रॉंग आहेत की ते आमच्या अंगात मुरायला किंवा आम्हाला ते कॅरेक्टर त्या एनर्जीने सादर करायला तेवढा वेळ लागणार होता, तो सरांनी आम्हाला दिला. त्यामुळे देवेंद्र सरांचे पण आमच्या तिघांच्या वतीने मी इथे आभार मानतो. आणि खरंच आम्ही आता तिघही खूप एक्सायटेड आहोत की कधी एकदा प्रयोग सुरू होत आहेत आणि आम्ही एन्जॉय करतोय प्रयोग. विकास, तू आता या नाटकात काम करतेस, पण याआधी तू हे नाटक किती वेळा पाहिलंस आणि कुठला बेस्ट पार्ट या नाटकातला तुला आवडला? मी पाहिलंय, मी ओरिजिनल जे नाटक पाहिलं होतं ते मी खूप आधी, म्हणजे तेव्हा मी लहान असतानाच हे नाटक पाहिलं. नंतर मी ऑल द बेस्ट 2 पाहिलं होतं. पण ऑल द बेस्ट ओरिजिनल मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा त्या मेमरीज माझ्या फार धुसर आहेत, कारण तेव्हा लहान होतो. पण तरीसुद्धा अशा काही मोमेंट्स आहेत की जे असतात ना, हायलाईट आपण म्हणतो नाटकातल्या. जसं तो एक नाटकातला सीन आहे ज्याच्यामध्ये जो आंधळा आहे तो एका गाण्याचं वर्णन करतोय. ते कुठलं गाणं तुम्हाला नाटक पाहिल्यावर कळेलच. तर ती मोमेंट असेल, किंवा चँग जेव्हा विजयला कॉफी देतो, विजय, ती एक मोमेंट असेल. अशा 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 एक ठळक आठवणी आहेत की ज्या अजूनही मला ते आठवतंय. की कारण म्हणजे स्टेजपेक्षा मी लोकांना बघत होतो, कारण मी तेव्हा तेवढा लहान होतो, मला फार गोष्टी कळत नव्हत्या की लोक इतकी वेड्यासारखी हसायची, खुर्चीतनं पडायची. त्यामुळे ह्या सगळ्या मेमरीज आता एक ठळकपणे आठवत आहेत. आणि आता तेच म्हणजे तेव्हा प्रेक्षकांमध्ये बघून ते नाटक पाहिलं होतं, आता स्टेजवर आपण ते परफॉर्म करतोय. त्यामुळे खूपच भारी वाटतंय की या प्रोसेसचा आपण भाग झालोय. आणि आता अशाच मेमरीज आम्ही प्रेक्षकांना देणार आहोत. अशी काही मुलं लहान असताना बघतील, आम्हाला बघून पुढे जाऊन काहीतरी हे नाटक करतील. त्यामुळे हे सर्कल कुठेतरी असं फिरत राहतं. त्याच्यामुळे, आणि या सर्कलच्या, या वर्तुळाचा आपण एक भाग आहोत, याचं खरंच खूप ग्रेटफुल वाटतं याबद्दल. आताच मयुरेशने सांगितलं की दडपण असतो, दडपण प्रत्येक कलाकाराला असतोच. पण रिहर्सल सुरू असताना किती धमाल मस्ती असायची? काही किस्से घडले होते का, किंवा काही असं? काही किस्से म्हणजे आम्ही रोज एक किस्सा करायचो. एक किस्सा म्हणजे तो व्हायचाच, म्हणजे असं करायचं नाही की, कारण हे नाटकच मुळात विनोदी असल्यामुळे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट केल्या जायच्या. मग आज मनमीत काहीतरी वेगळं करून बघतोय, हा काहीतरी वेगळं, मी काहीतरी तिसरंच करून बघतोय. त्याच्यामधनं पण खूप साऱ्या गमती निघायच्या. मग म्हणजे आता 10 गोष्टी आम्ही दिवसभरात वेगळ्या केल्या, मग त्यातली सर एकच अप्रूव्ह करायची किंवा एकही अप्रूव्ह करायचे नाहीत. त्याचा पण एक वेगळी गंमत असायची. त्यामुळे किस्से तर खूप घडायचे. आणि एक पर्टिक्युलर किस्सा तुला कुठला आठवत असेल तर शेअर करू शकतोस. सांगणार का कुठला आठवत? असं काही आमच्यावरच प्रँक होत असेल. तिनेच केलेत खूप आमच्यावरती प्रँक. आम्ही साधे आहोत रे, आम्ही एवढं नाही, तेच आहे ना, म्हणून मी मुळात तेच आहे की इतक्या. माझा एक किस्सा आहे, हा, मी सांगू शकतो. ह्याचा पण आहे, मी सांगतो थोडं. आम्ही काय करत होतो, हे कॅरेक्टर्सच्या जवळ जाण्यासाठी मयुरेश बोलत नव्हता. तो बघत होता की तो ऐकून किती समजू शकतोय. ह्याने डोळ्यावर पट्टी वगैरे लावलेली आणि फिरायचा. मी अख्खा दिवस फुल हेडफोन मध्ये आवाज फुल करून होतो की मला ऐकून आलं पाहिजे. तर असं काय एक दिवशी काय झालं, हा मयुरेश रिहर्सलला उशीर होणार होता त्याला पोचायला. तर मग मी आधी निघालो घरातून आणि रिक्षात बसलो. बरं, आता मी हेडफोन लावलेत, पण माझं असं हे की आता मी हेडफोन लावलेत, रिक्षावाल्याशी कसं बोलायचं ते बघू आता. तर रिक्षावाल्याला मी बोललो पार्ला, तर त्याच्यावर हा बैठो. तर ह्याच्यातनं मला काहीच कळलं नव्हतं. तो फक्त हा बैठो असं बोलला. तो मी बोला क्या, हा नाही ऐसे बोलो. तो बोल निकालो ना. तर तिकडे आमचं रिक्षावाल्यावर कॉन्व्हर्सेशन झालं. लेफ्ट राईट मध्ये प्रॉब्लेम झाले. त्याच्यानंतर रिक्षातनं उतरलो तर काहीतरी बोलला तो, माझ्यामध्ये शिवाय घातले असतील त्यांनी मला, पण त्याच्यावर पण मी त्याला थँक्यू बोलून निघालो. सो ह्याचा होतं की हा 17 एक ठिकाणी आपटलाय डोळ्याला पट्टी लावून. हे लागलंय ते लागलंय, पण सगळ्यात जास्त मलाच लागलंय रिहर्सल मध्ये. असो, अरे एकदा काय आलं, रनथ्रू चालू होती आणि रनथ्रू मध्ये सगळं ऍक्शन उडी बिडी सगळं झालं आणि ब्लॅकआउट मध्ये मला जाणवायला लागलं, अरे पाय जरा दुखतोय, माझा पाय दुखतोय. त्याच्यानंतर पुढचा सीन चालू झाला आणि नंतर मी बघतोय खाली गंगा वाहते माझ्या पायातनं. तर माझं पायाचं नख आहे ते पूर्ण तुटलं होतं.
तर त्या नाटकाच्या ओघात कळलंच नाही, पण त्या पुढच्या सीनमध्ये मला कळायला लागलं. जेव्हा दिसलं त्याच्यानंतर कळायला लागलं भाई की आईला दुखतंय 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 दुखतंय. त्याच्यानंतर मी सीन देतोय. नंतर पप्पानीच थांबवलं, अरे हे पायातनं रक्त येतंय. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो, ते सगळं नखाचं वगैरे केलं. सो असे काय काय किस्से व्हायचे. नाही आणि एक आत्ता तो ह्याचा किस्सा बोलला हेडफोनचा, त्याच्यावरून सांगतो. रिहर्सलमध्ये काही क्रिएटिव्ह भांडणं होतातच. त्यामुळे मी बहिरा केलाय ऑल द बेस्ट 2 मध्ये. त्यामुळे मी थोडा पॉझिटिव्ह आहे त्या कॅरेक्टरबद्दल. तर मी तो जसा मला मुक्याबद्दल काही टिप्पण्या देत असतो, तसं मी पण त्याला बहिऱ्यासाठी देत असतो. तर आम्ही रिहर्सल संपवून घरी येत होतो आणि नेमकं लागलं ट्रॅफिक. तर ट्रॅफिकमध्ये आता मला पण कंटाळा येत होता. ह्याने हेडफोन लावले होते, तर मी हेडफोन बाजूला काढले त्याचे आणि मी त्याच्याशी बोललो की मला बोलायचे, ऐक. हा तो बोलला हां बोल. तर नंतर गाडी काढून मी पुढचा अर्धा पाऊण तास त्याच्याशी गप्पा मारत होतो आणि मनमीतने हेडफोन लावले होते. त्याच्यानंतर घरी पोचल्यानंतर आता तू बोल बाबा काहीतरी असं बोलायला, म्हणून मी त्याच्याकडे वळलो की आता त्याच्यावर काहीतरी उत्तर दे. तर मनमीतने मला उत्तर दिलं की मी काहीच ऐकलं नाही. मी त्याला काय बोललो की मी गाणी बंद केली आहेत रे, तू बोल. आणि तो जेव्हा जेव्हा माझ्याकडे बघायचा तेव्हा मी त्याला असं करत. त्यामुळे त्याला वाटत होतं मी ऐकतोय, पण त्याला काय माहित. त्यामुळे तो अर्धा तास मी स्वतःशीच बोलत होतो आणि मनमीतने कॅरेक्टर उत्तम पकडलं होतं आणि आत्ताही पकडलंय. आणि मी आत्ता या इंटरव्ह्यू मध्ये हे बोलतो, चल ओ माय गॉश, चल सायलेन्स. मनमीत उत्तम बहिरा सादर करतोय. मी ऑल द बेस्ट 2 मध्ये केलेल्या बहिऱ्यापेक्षाही चांगला बहिरा सादर करतोय. आणि पहिल्या प्रयोगाला तर मला खात्री आहे की तो आग लावणार आहे, पण ती सिन्सिअरिटी आणि ती जेन्युइनिटी त्याच्या अंगात आहे की तो प्रत्येक प्रयोग त्याचा पहिला प्रयोग असल्यासारखंच करेल. त्यामुळे त्याची एनर्जी जी पहिल्या प्रयोगाला असणार आहे तीच 1000व्या प्रयोगाला असणार आहे. तर ही एनर्जी आणि ह्याचा बहिरा बघण्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून यायलाच पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला आव्हान देतो की मनमीतचा बहिरा बघण्यासाठी विकासचा आउटस्टँडिंग आंधळा, कारण विकासची अभिनयशैली टोटली वेगळी आहे. या नाटकाने विकासला असा मोल्ड केलाय जसा मला पण मोल्ड केलाय, वेगळाच कमाल. त्यामुळे तिघांसाठी पण हे खूप काय म्हणू टर्निंग पॉइंट आहे आयुष्यातला ॲज अन ॲक्टर. माझ्यासाठी पण, कारण मी बहिरा केल्या कारणामुळे आता मी मुक्का करत असल्यामुळे मला ती बॉडी लँग्वेज, ह्याला ती एनर्जी, टायमिंग, आणि मनमीतला पण एनर्जी आणि टायमिंग, हे सगळ्यांवरच आम्हाला काम करावं. आणि आम्हाला असं वाटतंय एकमेकांची कामं बघून की समोरचा बाप करतोय. त्यामुळे मी जेन्युइनली तुम्हाला सांगतोय, ही आमचं हे एक्सपेरिमेंट आम्हाला वाटतंय सक्सेसफुल झालंय रिहर्सलमध्ये. त्यामुळे तुम्ही मनापासून आणि म्हणजे काय म्हणू दिल खुलास हसा आणि तुमचं 100% काय 200% मनोरंजन होणार. ऑल द बेस्ट तर करतच, पण आम्ही तिघं थोडं जास्त मनोरंजन करू तुमचं डेफिनेटली. थँक्यू सो मच आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.